सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 27 एपिसोड यापूर्वी अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि आता इकडे इंद्राच्या ऑफिसमध्ये दुपारी कॉलेज सुटल्यावर आरू येऊन बसली आणि सगळ्यांसोबत तिथं स्टडी करत बसली. आणि जशी ती आली तशी सगळ्याजणी चिडीचूप झाल्या. मग एक एम्प्लॉई उठली आणि निघाली आणि तोंडात पेन्सिल पकडलेली आरू तिला म्हणाली, स्टॉप, वेअर आर यू गोईंग? मागच्या अर्ध्या तासात ही तिसरी वेळ आहे तुझी उठायची. तशी ती मुलगी चकितच झाली आणि ही नेमकी अभ्यास करते की माझ्याकडेच लक्ष देते हे तिला कळेना. कारण खरंच ती मागच्या अर्ध्या तासात 3 वेळा उठली होती. आणि आता ती खोटं बोलत म्हणाली, मॅडम मला वॉशरूमला जायचं आहे फ्रेश व्हायला. आणि आर्या म्हणाली, मग मघाशी 2 वेळा कुठे गेली होतीस? आणि ती पुन्हा खोटं बोलत म्हणाली, मॅडम वॉशरूमलाच गेले होते. आणि आर्यानं आता पेन्सिल टेबलवर आपटली आणि तिला चिडून म्हणाली, इतकी वॉशरूम लागते का गं तुला? आणि वॉशरूमला निघालीस ना, मग तो मोबाईल कशाला घेऊन चाललीस? तो खाली ठेव. मग त्या मुलीने तोंड वाकडं केलं, मोबाईल खाली ठेवला आणि निघाली. तरी पण आणि आर्या म्हणाली, फक्त 5 मिनिटात यायचं, नाहीतर इथून पुढे तुझी सॅलरी तुमच्या काम करण्याच्या तासावर मोजली जाईल. आणि ते ऐकून ती मुलगी थक्क झाली. आर्याचं बिहेवियर तिला अजिबात आवडेना आणि ती पुन्हा जाग्यावर जाऊन बसली रागातच. आणि आर्यानं सुद्धा तिच्यावर दुर्लक्ष केलं. उगीचच उठतात वॉशरूमच्या नावाखाली आणि बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारतात हे तिला माहीत होतं. आणि इंद्रा काय त्यांच्यावर लक्ष ठेवायला लेडीज वॉशरूमकडे जाऊ शकत नाही. आणि नंतर एक जण उठली आणि इंद्राकडे निघाली आणि म्हणाली, इंद्रा सर मला रजा हवी आहे. आणि आरू म्हणाली, कशासाठी? आणि ती म्हणाली, माझ्या फॅमिलीमध्ये फंक्शन आहे त्यासाठी हवी आहे. आणि आरू म्हणाली, याआधी तू किती वेळा ऑफिसला दांडी मारली? आणि याआधी एका महिन्यात किती रजा घेतल्या? आणि ती म्हणाली, मॅडम 3, मी 3 दिवस आले नाही. आणि आरू म्हणाली, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, एका महिन्यात 1 मिळेल रजा आणि ऑलरेडी तुझ्या 3 रजा झालेल्या आहेत. सो आता तुला रजा मिळणार नाही. फॅमिली फंक्शन अटेंड करायचं विसरून जा. तसा इंद्रा आता आरूकडे चकितच होऊन बघायला लागला आणि म्हणाला, आरू हे काय आहे? आणि ती मुलगीसुद्धा म्हणाली, मॅडम असं कसं म्हणता? माझ्या फॅमिलीचं फंक्शन आहे, खूप महत्त्वाचं आहे. माझ्या मोठ्या ब्रदरची एंगेजमेंट आहे. आणि आर्य म्हणाली, हे बघ, मग तुला रजा मिळेल, पण पुढच्या महिन्यात एकही दिवस तू घरी राहायचं नाही. किंवा तू संडेला ये आणि तुझं काम कंप्लीट कर. तुला काय जमतंय ते बघ. आणि ती मुलगी आता रागातच बाहेर पाय आपटत गेली. आणि तिला बाहेर आलेलं बघून इतर जणी म्हणाल्या, काय गं, काय झालं? काम झालं नाही ना? आणि ती मुलगी म्हणाली, नाही ना, आर्या मॅडम खूपच पुढे पुढे करतात आणि शहाणपणा करतात. आपले बॉस नक्की कोण आहेत हे आपण आता विचारलं पाहिजे. त्यांना काय हक्क आहे इथे मध्ये मध्ये येऊन करायचं? आणि मुळात बघ ना, त्या स्वतः आता MBAचा अभ्यास करतात, म्हणजे आपल्यापेक्षा ज्युनियर आहेत आणि आपल्याला बोलतात का? मला हे नाही आवडत अजिबात. मी काय म्हणते, आपण सगळ्याजणी इंद्रा सरांशी बोलूया त्या नसताना. आणि एकतर त्यांना इथे बोलवा किंवा आम्ही इथे थांबू असं म्हणूया. इंद्रा सर नक्की आपलं ऐकतील आणि आपल्या बाजूने निर्णय देतील. आणि तर त्या मुलीने ठरवलं की आर्या नसताना इंद्राशी बोलायचं. आणि एक मुलगी म्हणाली, मला तर मघाशी वॉशरूमला सुद्धा जाऊ दिलं नाही. हे कसली हिटलरगिरी आहे त्यांची? तशी दुसरी मुलगी म्हणाली, ए गप्प बस. त्या म्हणाल्या, त्याच खरं आहे. तू तिकडे जाऊन तुझ्या बॉयफ्रेंडसोबत बोलतेस ना, आमच्याशी खोटं बोलू नकोस, आम्हाला सगळं माहीत आहे.
आणि ती म्हणाली, मग काय करू? तो चिडलाय माझ्यावर, मला त्याची समजूत घालायला नको का? एकतर मला घरी पण वेळ मिळत नाही, घरी मम्मी पप्पा असतात. आणि आता हे सगळं बोलणं आर्या हाताची घडी घालून तिच्या पाठीमागं उभं राहून ऐकत होती. आणि जसं सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं तशा सगळ्याजणी आपल्या आपल्या कामाला लागल्या. आणि ती बोलणारी मुलगीसुद्धा पटकन जाऊन जागेवर बसली. आणि आर्या शांततेत तिच्याजवळ गेली आणि तिला म्हणाली, हे ऑफिस आहे, मॅरेज ब्युरो अजिबात नाही. इथं काम करायचं असतं कंपनीसाठी, लग्न जुळवायची नसतात. आणि यापुढे जर हा टॉपिक इथं निघाला तर, असं म्हणून आर्यानं तिला बाहेरचा रस्ता दाखवला. आणि ती मुलगी तरीही रागातच पुढे बघून काम करायला लागली. आणि आर्या म्हणाली, आय थिंक तू काहीतरी विसरते. आता ती मुलगीसुद्धा थोडी हुशार होती आणि म्हणाली, सॉरी मॅडम. आणि आर्या थोडीशी हसून म्हणाली, दॅट्स बेटर. आणि ती पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसली तशी ती मुलगी रागात पाठीमागं पुटपुटली. अजून पूर्ण शिक्षणाचा पत्ता नाही आणि निघाली बॉसगिरी करायला. आणि हे ऐकलं तशी पुढे जाणारी आर्या जाग्यावर पाऊल थांबवून परत फिरली आणि तिला काहीही समजायच्या आत तिच्या खाडकन कानाखाली टाकली. तशा सगळ्या मुली चाट झाल्या आणि खूप घाबरल्या. इंद्रासुद्धा बाहेर आला. त्यानं ते सगळं बघितलं आणि म्हणाला, आरू अगं हे काय करतेस तू? आणि आर्यानं आता त्या मुलीच्याच समोरच्या पिसीवरचा माऊस हातात घेतला आणि तिला म्हणाली, सर्च कर. आणि त्या मुलीला काहीच कळत नव्हतं आणि ती गप्प उभा राहिली होती. आर्या म्हणाली, सर्च कर. मग त्या मुलीनं कीबोर्डवरची तिची बोटं ठेवली आणि आर्या म्हणाली, देसाई इंडस्ट्रीज. त्या मुलीनं आता तसं टाकलं, पण तिला नक्की समजेना की देसाई इंडस्ट्रीज आणि हिचं काय नातं आहे. मग तिच्यासमोर गुगल पेजवर देसाई इंडस्ट्रीजची हिस्ट्री, देसाई इंडस्ट्रीचे ओनर, देसाई इंडस्ट्रीची आत्तापर्यंतचा रेशो प्रगतीचा, असं सगळं काही आलं. त्यांचा टर्न ओव्हर वर्षाचा वगैरे सगळं, ही सगळी माहिती आली. आणि आरूनं तिला देसाई इंडस्ट्रीज हिस्ट्रीवर क्लिक करायला लावलं. आणि तिच्यासमोर यंग हँडसम तरुण वयातले डॅशिंग लुक अर्जुन सर दिसायला लागले. तेव्हाचे अपलोड केलेले फोटो तसेच होते आणि आत्तापर्यंत वेळोवेळी अपलोड होत राहिलेले अर्जुनचे फोटो दिसायला लागले. आणि त्यासोबतच तन्वीचेही फोटो दिसत होते, कारण कधी काळी तीसुद्धा देसाई इंडस्ट्रीजचा भाग राहिली आहे. यंग लेडी होती ती त्यावेळी, एक स्मार्ट बिझनेस वुमन. दोघेही नंबर 1 बिझनेसमन आणि नंबर 1 बिझनेस वुमनचे प्राइज घेताना त्यांचे फोटो होते. आणि मग नंतर यंगस्टर म्हणून आर्यनचा फोटो असायचा. हे तिघंही त्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतात म्हणून. आणि आता तिला आर्या म्हणाली, झालं वाचून? आता हे तर त्या मुलीला माहीत होतंच, कारण आता MBA करायचं आणि अर्जुन सरांच्या कंपनीची माहिती मिळवायची नाही म्हणजे काय. आणि कोणत्याही कॉलेजमधून MBA करताना प्रत्येक टॉपर्सचं हेच स्वप्न असायचं की आपल्याला देसाई इंडस्ट्रीजमध्ये काम करण्याची संधी मिळावी. आणि मग आता आर्या म्हणाली, आता सर्च कर, अर्जुन देसाई अँड फॅमिली. तसं तिनं सर्च केलं आणि झालं. तिच्यासमोर पहिल्यांदा आला अर्जुन, आर्यन, तन्वी आणि आर्याचा क्यूट फॅमिली फोटो. आणि तसं त्या मुलीचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि तन्वीची झलक तिच्याच शेजारी उभा असलेल्या त्या फोटोतल्या आर्यामध्ये तिला दिसली. आणि तिनं चकित होऊन तिच्याकडे बघितलं. आणि ती मुलगी खूप घाबरली आणि तिला आता कळलं की नक्की आर्याचं आणि देसाईंचं काय कनेक्शन. आणि मग आरू तिला म्हणाली, आय होप की आता तू मला म्हणणार नाहीस माझं एज्युकेशन कंप्लीट नाही आणि उगीचच मी बॉसगिरी करते, कारण बॉसगिरी माझ्या रक्तात आहे. त्याला एज्युकेशनची गरज नाही. पण आता मला असं वाटतं की आम्हाला तुझी गरज नाही. आणि आर्या रागातच इंद्राला म्हणाली, या मुलीचं टर्मिनेशन लेटर तयार कर. असा तिनं इंद्रावरच ऑर्डर सोडली. आणि इंद्रा म्हणाला, बेबी त्याची काय गरज आहे? अगं आपल्याला माणसं मिळणार नाहीत. आर्या म्हणाली, मी तुला सांगितलं ते कर इंद्रा, तिच्या जागी मी बसेन आणि काम करेन, पण ही मुलगी नको. तशी आता ती घाबरली आणि लगेच आर्याला माफी मागत म्हणाली, सॉरी मॅडम, पुन्हा अशी चूक होणार नाही.
आणि आर्या तिला म्हणाली, आणि नाहीच झाली पाहिजे. नाव गो अँड बॅक टू युअर वर्क. असं म्हणून आर्या निघाली आणि तिच्या जागेवर बसली. आणि मग मात्र सगळ्या मुली शहाण्यासारख्या कामाला लागल्या. मग लंच ब्रेक झाला. इंद्रा आर्या लंच करत होते आणि इंद्रा तिला हसून म्हणाला, आरू शोभतेच बरं का. अर्जुन सर आणि तन्वी मॅडमची मुलगी. सिरियसली मला हेच वाटायचं की तू त्यांची मुलगी असून इतकी अल्लड कशी. तुझ्यामध्ये ते गुण का नाहीत. बट बेबी मला ते आत्ता दिसले. आणि सच कहो तो कुछ भी हो और कुछ भी कहो, पर जो विरासत में मिलता है ना वो कभी कोई छीन नहीं सकता. अब लगता है मेरी शेरनी दहाड मारने वाली है. आणि ती नुसती गालात हसली. आणि मग स्वीटी पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि आर्यन तिला म्हणाला, बेबी तिनं काही खाल्लं का गं. आणि स्वीटी म्हणाली, का तिने फोन करून तुला नाही सांगितलं. मी तिला माझ्या स्वतःच्या हातानं भरवलं आणि रात्री तू तिला भरवलंस ना. आणि आर्यन आता ते ऐकून ओशाळला आणि म्हणाला, तिला खाता येत नाही ना गं, मग काय करू. आणि तू बघितली ना तिची अवस्था, तिला चालतासुद्धा येत नाही धड. आणि स्वीटी म्हणाली, बघितलं ना, खरंच तिला खूप लागलेलं आहे. मग आर्यन आता निकी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून दुसऱ्या प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेशन करत होता. पुन्हा निकीचा मेसेज आला की आर्यन आज माझ्याजवळ कोण थांबेल, मला भीती वाटते. आणि त्याने तिला मेसेज करून सांगितलं की एखाद्या फ्रेंडला बोलव, तोपर्यंत मी नंतर येतो. आणि निकी तोंड वाकडं करून गप्प बसली. ऑफिस सुटताना आर्यन हॉस्पिटलकडे निघाला आणि स्वीटी त्याला म्हणाली, आर्यन तू आजही थांबणार आहेस का तिच्याजवळ. आणि आर्यन म्हणाला, नो बेबी, पण तिला बघून येतो, कधी डिस्चार्ज मिळतं ते बघतो. तू घरी जातेस का. आणि स्वीटी मनात म्हणाली, नाही, मी घरी गेले आर्यनला एकट्याला सोडला की ती निकी थांबवणारच त्याला. म्हणून ती म्हणाली, मी सुद्धा येते तुझ्यासोबत. मग आर्यन पुढे गेला आणि तिला बघितलं आणि निकी हरकून गेली. आर्यन थँक्यू सो मच फॉर कमिंग असं म्हणाली आणि लगेच तिच्या पाठीमागं आलेली स्वीटी बघितली आणि ती निराश झाली. स्वीटी तिला हसून म्हणाली, निकी तू लंच केलंस ना आणि टॅबलेट घेतलं का वेळेवर. आणि निकी कसं तरी तोंड करून म्हणाली, हो घेतला ना. आणि आर्यन म्हणाला, आता तुझा पाय कसा आहे, तू थोडा चालण्याचा प्रयत्न कर बरं आणि हाताला जप. आणि निकी म्हणाली, नाही आर्यन, अरे दुखतोय तो माझा पाय आणि मला चालताच येईना. तशी स्वीटी चकित होऊन मनात म्हणाली, दुखतोय. सकाळी तरी तोंडातलं घास थुंकायला बेसिनकडे किती पळत गेली, तेव्हा असं वाटतच नाही की हिचा पाय दुखतोय आणि अचानक पाय दुखायला लागला का. किती ड्रामेबाज आहे ही मुलगी. आणि आता स्वीटी पुढे गेली आणि म्हणाली, कम ऑन निकी, असं काय करतेस तू, तू काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, उठ बरं. असं म्हणून तिच्या हाताला पकडून उठवलं आणि म्हणाली, चाल. निकी आता मुद्दाम लंगडण्याचं नाटक करत होती आणि तिथेच उभ्या असलेल्या आर्यनच्या हाताला तिनं घट्ट पकडलं, मुद्दाम स्वीटी समोर. स्वीटीने आता ते बघितलं आणि एक रागाचा कटाक्ष तिच्याकडे टाकला. तर निकीसुद्धा स्वीटीकडे तशीच बघत होती, थोडीशी गालात हसून. आणि आणखीनच आर्यनचा हात घट्ट दाबायची, जेणेकरून स्वीटीला खूप राग यावा आणि तिने रागाच्या भरात काहीतरी करावं आणि आर्यनने तिला ओरडावं. आणि स्वीटीने आता आर्यनच्या हातातला तिचा हात गोड हसून स्वतःच्या हातात घेतला आणि निकीच्या कमरेवर हात घातला आणि म्हणाली, चल ना, मी तुला मदत करते. आणि आर्यन तू तोपर्यंत डॉक्टरांना भेटून ये आणि हिला डिस्चार्ज कधी मिळतोय ते बघ. हॉस्पिटलच्या भिंती बघून तिला भीती वाटते ना. यस बेबी, असं हसून आर्यन म्हणाला आणि गेला. जसा तो गेला तसं स्वीटीने निकीला सोडलं आणि बाजूला ढकललं. तशी पडता पडता निकी सावरली आणि म्हणाली, स्वीटी अगं हे काय, मी पेशंट आहे ना, तू ढकलतेस काय मला. आणि स्वीटी म्हणाली, तुझे सगळे ड्रामे मला माहीत आहेत, माझ्यासमोर नाटक करू नकोस आणि सरळ उभा राहा. आणि निकी पुन्हा रडक्या आवाजात म्हणाली, स्वीटी अगं असं काय करतेस, मी का ड्रामा करेन. आणि आर्यन आता आला
त्याच्यासोबत डॉक्टरसुद्धा आले आणि आर्यन म्हणाला, निकी तू रडतेस का? तशी स्वीटी लगेच म्हणाली, अरे तिला थोडं चाल म्हणाले तर लगेच रडायला लागली. हो ना निकी? आणि काय गं निकी, आर्यनच्या अगोदर आर्यन सोडून तुझे किती बेस्ट फ्रेंड आहेत ना? अगदी जिवलग. आणि कालच ते येऊन पुन्हा केक कट करून गेले ना? मग तू त्यांना अजून सांगितलं नाहीस का तुझ्या ॲक्सिडेंट झालेला? त्यांच्यापैकी कोणाला तरी बोलाव की तुझ्याजवळ थांबायला. बेस्ट फ्रेंडसाठी केक आणण्यापेक्षा इथे राहून तिला मदत केलेली बरी. होणार आहे आर्यन, मी बरोबर बोलते ना? आणि आर्यन म्हणाला, हो बरोबर आहे स्वीटीचं. निकी तू तुझ्या कोणत्या तरी फ्रेंडला फोन कर आणि आता बोलवून घे. आणि निकी हो म्हणाली आणि स्वीटीकडे रागात बघायला लागली आणि स्वीटीने तिच्याकडे बघून भुवई उडवली. आणि आर्यन म्हणाला, डॉक्टर तुम्ही तिला डिस्चार्ज कधी देणार आहात? तिला इथे रात्र काढणं अवघड जातं. डॉक्टर म्हणाले, उद्या डिस्चार्ज मिळेल, फक्त घरी काळजी घ्या. आणि स्वीटी म्हणाली, डॉक्टर किती फ्रॅक्चर आहे तिच्या हाताला? आणि आता निकी डॉक्टरांना खुणवत होती की खूप फ्रॅक्चर आहे, खूप काळजी घ्यावी लागेल, त्यांच्यासोबत सतत कोणतरी असावं असं काहीतरी सांगा, म्हणजे आर्यन थांबणार म्हणजे थांबणार. आणि मी आर्यनला इथून जाऊ देणारच नाही. मग बघूच ही स्वीटी काय करते. तिची आजची रात्रसुद्धा मी खराबच करणार असं निकीनं ठरवलं होतं. आणि डॉक्टर तसेच म्हणाले की खूप काळजीची गरज आहे. मग इतक्यात स्वीटी निकीच्या मेडिकल फाईलकडे गेली आणि तिने तिचे सगळे एक्सरे त्यात बघितले आणि किती हाडाला क्रॅक गेला आहे हे तिला कळत होतं. आणि ती डॉक्टरला म्हणाली, डॉक्टर पण तुम्ही सांगता इतकं सिरियस तर काहीच नाही वाटत आहे एक्सरेमध्ये, तिला आणखीन काही झालं आहे का? तसे डॉक्टर गडबडले आणि निकी शांतच राहिली. आणि डॉक्टर स्वतःला वाचवत म्हणाले, ॲक्च्युली मॅडम ही आतली जखम आहे. आणि स्वीटी म्हणाली, अच्छा आतली जखम का? ओके. तर मग निकी उद्या तू फायनली घरी जातेस, गेट वेल सून असं म्हणून ती आर्यनला म्हणाली, आता निघूया का बेबी? आणि आर्यन म्हणाला हो. आणि निकीला काळजी घ्यायला सांगितली त्यानं आणि तो बाहेर पडणार इतक्यात निकी म्हणाली, आर्यन पण मला रात्री भीती वाटते, मी काय करू? आणि स्वीटी म्हणाली, ओ कम ऑन निकी, यू आर ब्रेव गर्ल. आर्यन तर तुझ्या ब्रेवरीचं किती कौतुक करतो. तुझी फॅमिली न्यूयॉर्कला असते, तू इथे रोज एकटीच असते की, मग इथे काय हॉस्पिटलमध्ये काय किंवा कुठे काय एकटीच आहेस. रोज तुला भीती नाही वाटत, मग आज का वाटते? आणि तू तुझ्या फ्रेंड्सना बोलवून घे, कारण कसं आहे ना, आर्यन मॅरिड बॉय आहे आणि असं सतत माझा नवरा माझ्यापासून दूर राहिलेला मलाही नाही चालणार असं स्वीटी गोड हसून निकीला म्हणाली. आणि आर्यनसुद्धा तिला म्हणाला, निकी यू आर ब्रेव गर्ल, स्वीटी इज राईट, तू तुझ्या फ्रेंडला बोलाव असं म्हणून तो म्हणाला, जो अडचणीत मदत करतो तोच बेस्ट फ्रेंड असतो. आणि तुझे खूप फ्रेंड्स आहेत, मी बघितले ना, कोणी ना कोणी येईलच, बाय असं म्हणून आर्यन बाहेर गेला. आणि स्वीटी हसून निकीजवळ गेली आणि तिला गुड नाईट स्वीट ड्रीम म्हणून डोळा मारून बाहेर निघून आली. निकीला आता खूप राग आला होता आणि आर्यन गाडीत बसल्यावर स्वीटीच्या खांद्यावर मान टाकून म्हणाला, थँक्यू सो मच बेबी, तिच्या बेस्ट फ्रेंडबद्दल सुचवलं म्हणून. नक्कीच कोणी ना कोणी येईलच, कारण निकी खूप चांगली आहे, तिचे खूप सगळे बेस्ट फ्रेंड आहेत. आणि स्वीटी फक्त त्याच्या गालावर हात ठेवून असं म्हणाली आणि मनात म्हणाली, पण मला नाही वाटत ती कोणाला बोलवेल, कारण तिला कोणाच्या हेल्पची गरज नाही, तिला तर फक्त तुझी गरज आहे. आणि आता इकडे जयने अर्जुनला फोन केला आणि इकडे काय घडते ते सांगितलं. अर्जुन हसला आणि म्हणाला, जे आता तू सांगितलं ना जय, ते महत्त्वाचं आहे पण सिरियस नाही, उलट त्यातून माझी मुलं काहीतरी शिकत आहेत आणि मी आत्ताच लक्ष घालावं असं काहीही नाही त्यामध्ये असं मला वाटतं. शेवटी तुला माहीत आहे ना, सो सोनार की और एक लोहार की, सो जस्ट चिल. आणि अशा परिस्थितीत मुलं सोबत आहेत एकमेकांच्या, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं, तू फक्त लक्ष ठेव असं म्हणून अर्जुनने फोन ठेवला. आणि आता इकडे परी घरामध्ये रिलॅक्स होती. ती ऋषीला भेटण्याचा प्रयत्न करत नव्हती, कारण त्यानंच तिला सांगितलं होतं आतमध्ये बसायला. विवेकने आता 2-3 श्रीमंत स्थळं परीसाठी घरी आणली
आणि परी मात्र अजिबात त्यांच्यासमोर येत नव्हती. दरवाजा लावून तशीच बसली होती. आणि इकडे इन्स्पेक्टर दोषी वेळोवेळी घडणारे अपडेट ऋषीला द्यायचे आणि अजून तरी रितेशनं तिच्यावर हल्ला करण्याचा काहीही प्लॅन कसा केला नाही याचं ऋषीला नवल वाटायचं. आणि आता त्याच्या संशयी मेंदूत असंही आलं की असं तर नसेल ना की रितेश मला पोकळ धमक्या देतोय. हे प्रत्येक वेळी त्याची धमकी सिरियस घ्यायचो आणि तो काहीच करणार नाही, आणि जेव्हा मी त्याच्या धमकीला सिरियस घेणार नाही, रिलॅक्स राहील, तेव्हाच तो मला गाफील ठेवून परीवर हल्ला करणार. पण मला परी बाबतीत गाफील राहून चालणार नाही, बिकॉज आता ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, असं म्हणून ऋषी त्याचा माग काढायला लागला. आणि इकडे रात्र झाली. बेडरूममध्ये स्वीटी आर्यनला कपडे चेंज करताना म्हणाली, आर्यन प्लीज तुझा फोन स्विच ऑफ कर ना. मी माझा पण स्विच ऑफ केला. आज मला कोणताच डिस्टर्ब नको बेबी. आणि आर्यन म्हणाला, स्वीटी स्विच ऑफ कशाला, कोणाला काही गरज पडली तर. इतक्यात स्वीटी बाहेर आली आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि फक्त ब्रा घातलेली, खाली शॉर्ट घातलेली, बोल्ड हॉट स्वीटी त्याच्यासमोर आली आणि त्याच्याकडे पाठ करून उभा राहिली. आणि आर्यनच्या काळजात आग लागली. त्यानं त्याच्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवायला सुरुवात केली आणि वाव व्हॉट अ सेक्सी गर्ल असं म्हणून त्याचं बोट आपोआप स्विच ऑफ बटनावर गेलं आणि फोन स्विच ऑफ करून तो स्वीटीकडे निघाला. आणि इकडे निकीनं पुन्हा काहीतरी ड्रामा करून आर्यन आणि स्वीटीला डिस्टर्ब करण्यासाठी त्याला फोन लावायला सुरुवात केली. पण आर्यनचा फोन स्विच ऑफ येत होता, स्वीटीचाही फोन स्विच ऑफ येत होता आणि ती फोन आपटून जोरात ओरडली, स्वीटी. आणि आर्यन तिच्या पाठीमागं गेला आणि स्वीटीच्या पाठीमागूनच त्यानं पायावरून त्याचा हात फिरवायला सुरुवात केली आणि त्याचा तिला टच झाला आणि समोर स्वीटीनं उफ म्हणून डोळे झाकले.